शिव दुर्गा संवाद यात्रा के अवसर पर जब शिवसेना के वरिष्ठ नेता विधायक हेमंत पाटिल हाड़गांव गए तो उन्हें वंदे भारत टीवी चैनल के ब्यूरो अरविंद यादव से हाड़गांव शहर के समग्र विकास के बारे में बातचीत की। उन्होंने कहा कि चुनाव के दौरान मैंने शहरवासियों से जो वादा किया था उसे मैं जरूर पूरा करूंगा और हाड़गांव शहर का चेहरा बदल जाएगा। साथ ही जब मैं सांसद था तब मैंने अपने सांसद कोष से हाड़गांव शहर के विकास के लिए 10 करोड़ रुपए दिए थे। शहर में काम चल रहा है। कुछ अखबारों ने काम की घटिया गुणवत्ता को लेकर सवाल उठाए हैं, लेकिन शहर की सड़कों और नालियों का काम बेहतरीन है। वह गुणवत्ता हो रहा है। अगर काम घटिया गुणवत्ता का हुआ होता तो मेरा अड़र मत है कि शहर के नागरिकों को वह काम जरूर रोक देना चाहिए। विधायक हेमंत पाटिल ने जोर देकर कहा कि उन्होंने वंदे भारत टीवी चैनल पर बोलते हुए यह बात कही। संवाद दौऱ्यानिमित्त हातगाव इथे आलात, परंतु याच्यापूर्वी जे नगरपालिकेला आपण जी आश्वासने दिली होती विकास कामाच्या संदर्भात, त्या अनुषंगाने आपण इथं विकास निधीच्या संदर्भात काय विकास निधी टाकला असं आमचं म्हणणं आहे, शहरवासियाचं म्हणणं आहे। निश्चित तुम्हाला सांगतो, कुठलंही तूप खाल्लं की रूप येत नाही। आता नगराध्यक्ष होऊन साधारणतः 6 महिने झाले। आपण बघतात की शहरामध्ये रस्त्यांची, म्हणजे मी खासदार असतानाचा निधी आहे तो, पण ती 10 कोटी रुपयाची कामं शहरामध्ये चालू झालेली आहेत। मला वाटतं आपली जी दत्तबापूची टेकडी आहे आणि जुन्या काही दलित वस्त्या आहेत त्या भागामध्ये कामं चालू आहेत। माननीय बाबूरावजी भूमिगत गटार असेल, पाणी पुरवठा योजना असतील, सातत्याने पाठपुरावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे करत आहेत आणि निश्चित येत्या वर्षभरामध्ये हातगाव नगरीचा चेहरा मोहरा हा पलटलेला दिसेल। आपण ज्यावेळेस तत्कालीन खासदार होते त्यावेळेस जे निधी इथं टाकला त्या निधीचे जे विकास कामं होत आहेत ते बोगस होत आहेत असं अनेक स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत। मला काय वाटतं की काम बोगस होत असतील, आपल्याकडे क्वालिटी कंट्रोल यंत्रणा आहे, PWD आहे, त्यांनी चेक करावं आणि चेक करून जर बोगस कामं होत असतील तर नागरिकांनी थांबवायला काही हरकत नाही। कारण हा जो शासनाचा निधी आहे हा निधी कामं चांगलं होण्यासाठीच आहे आणि माझा सुद्धा कटाक्ष असतो की कामं ती चांगली झाली पाहिजे आणि निश्चित असं काही जर तथ्य असेल तर त्याची चौकशी केली जाईल। परंतु अनेक ब्लॅकमेलर सुद्धा आपल्या या भागामध्ये आहेत आणि त्या पद्धतीनं अनेक ठेकेदारांना ब्लॅकमेल करणं, पैशाची मागणी करणं, पैसे नाही दिले तर त्यांच्या विविध प्रकारे त्यांना टॉर्चर करणं, असे पण प्रकार होतात। तर याच्यातली सत्यता काय हे मी जाणून घेईल आणि निश्चित खराब काम होत असतील तर ती खराब काम आम्ही होऊ देणार नाही। आणि दुसरा विषय महत्वाचा आहे की आपण जे शिवसेना या पक्षाचं संघटन करत आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते म्हणून, परंतु हातगाव तालुका असेल किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्हा असेल, इथं ग्रामीण म्हणजे गाव तिथं शेतात, म्हणजे हा जे शिवसेनेचे एक धोरण होतं ते धोरण कुठेतरी कमी पडते असं आपल्याला वाटत नाही का? मला असं वाटत नाही। आता आपण बघाल की आज हातगाव तालुक्यामध्ये माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब असतील किंवा आजी खासदार नागेश पाटील असतील, ही सर्व मंडळी आज शिवसेनेमध्ये आले। बाबूरावजी अहोरात्र इथं काम करतायत आणि ज्या अर्थानं शिवसेना वाढत आहेत, शिवसेनेचे धोरण, शिवसेनेची काम करायची पद्धत ही सर्वांना आवडत आहे। त्यामुळं अनेक लोकप्रतिनिधी जे कालपर्यंत आमच्या बरोबर नव्हते ते सर्व आपल्याकडे आलेले आहेत आणि आज हातगाव तालुक्यामध्ये कोणी विरोधक राहिलेला नाही। 100% शिवसेनामय असा तालुका झाला। थँक्यू सो मच।